अधिक मास महात्म्य अध्यायसार अध्याय 14. श्री गणेशाय नमः. श्री विष्णूनं लक्ष्मीला पुरुषोत्तम मासातील दीप प्रज्वलित ठेवण्याच्या पुण्याचं वर्णन करणारी आणखी एक कथा सांगितली. तो म्हणाला, पूर्वी सौभाग्य नावाच्या नगरात चित्रबाहू नावाचा राजा राज्य करीत होता. तो शूरवीर आणि धार्मिक होता, कृष्णभक्त होता. एके दिवशी अगस्त्य ऋषी त्याच्याकडे आले. चित्रबाहूनं त्यांचं स्वागत केलं, त्यांची स्तुती केली आणि आपलं सर्व राज्य त्यांना अर्पण करण्याची तयारी दर्शवली. अगस्त्यांना या कृष्णभक्त राजाचं दर्शन घेऊन आनंद झालाच होता. त्यांनी चित्रबाहूला म्हटलं, तुझं हे राज्य मी तुलाच परत देतोय. तुला पाहूनही मला धन्यता वाटत आहे. तेवढ्यात राजाची पत्नी चंद्रकला तिथं आली. तिलाही अगस्त्यांनी कृष्णभक्तीचे आशीर्वाद दिले. राजानं विचारलं, हे ऋषीवर्य, मला हे राज्यवैभव, ही संपत्ती, ही सुशील पत्नी, हे सर्व कसे प्राप्त झाले? माझे कोणते पूर्व पुण्य सफल झाले? ऋषी म्हणाले, मला तुझा पूर्वजन्म पाहिला पाहिजे. त्यांनी तत्काळ समाधी लावली आणि त्यांना जे राजाच्या पूर्वजन्मात दिसलं ते त्यांनी राजाला सांगायला सुरुवात केली. हे अगस्त्य ऋषी म्हणाले, चमत्कार नावाच्या शहरात तू मणिग्रीव नावाचा एक शूद्र होतास. तू अत्यंत दुराचारी होतास, सर्व प्रकारची पापं करीत होतास. चंद्रकला ही तुझी पत्नी त्यावेळी तुझीच सुंदरी नामक पत्नी होती. आपल्या पतीचं वर्तन दुष्ट असूनही ती पतिव्रता धर्मानं त्याच्याबरोबर राहत होती. त्याचे अनेक गुन्हे झाले म्हणून त्याच्या जातभाईंनी त्याला हकलून दिलं. बृहद्बल राजानं त्याची सर्व मालमत्ता जप्त करून त्याला अरण्यात घालवून दिलं. त्याची पत्नी त्याच्याबरोबर गेली. पुष्कळ दिवस लोटले. मणिग्रीव प्राण्यांना मारून आपलं पोट भरत असे. काही दिवसांनी अरण्यातून उग्रदेव नावाचा एक तपस्वी चाललेला होता. थकल्यामुळे तो मूर्छित पडला होता. तेव्हा मणिग्रीवानं त्याला पाहिलं, त्याच्यावर शीतल उपचार करून त्याला सावध केलं, आपल्या अंगणात आणलं, फलाहार दिला, सरोवरात स्नान करण्यास सांगितलं आणि दोघा पती पत्नींनी मिळून त्याची सेवा केली. मणिग्रीवानं त्याची वास्तपुस्त विचारली आणि त्यानं विचारल्यावरून स्वतःची माहिती सांगितली. तहान भुकेची शांती झाल्यामुळे आणि विश्रांती मिळाल्यामुळे उग्रदेव प्रसन्न झाला. आपण यात्रेला चाललेलो असताना रस्ता चुकून अरण्यात आलो आणि अतिश्रमानं तहान भुकेनं व्याकुळ होऊन बेशुद्ध झालो, परंतु तुम्ही मला जीवदान दिलंत असं म्हणून उग्रदेव पुढं ह्या पतिपत्नींना म्हणाला, तुमची या अरण्यातील वस्ती कशामुळं? तुम्ही नगरात का राहत नाही? मला तुमचं काही भलं करता आलं तर मी जरूर करीन. असं उग्रदेवानं म्हटल्यावर मणिग्रीवाला फार आनंद झाला. दैवयोगानं आपल्याला हा विप्र भेटला आहे, त्याच्या कृपेनं तरी का होईना पण आपली स्थिती सुधारली तर फार बरं असं विचार करून मणिग्रीव आपली पूर्वकथा सांगू लागला. धन्यवाद. गीता टी. स्वाती जेम्स.